आज हा व्हिडिओ आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. 177 पासून तर 500 मार्क जर का येत असेल तुम्हाला, तर तुम्ही काय केलं पाहिजे? पुढं काय तुमची योजना कशी असली पाहिजे? तुमच्याकडे ऑप्शन काय आहे? त्याबद्दल आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. ठीक आहे? तर त्याच्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जर का नवीन असाल तुम्ही आणि जर का अगोदरच सबस्क्राईब केलं असेल तर बेल नोटिफिकेशन हिट करायला विसरू नका. जेणेकरून जे इम्पोर्टंट व्हिडिओज आहेत ते तुमच्याकडून मिस झाले नाही पाहिजे. ठीक आहे. तर आपण डिस्कस करून घेऊया एक-एक करून. त्याच्या अगोदर जर का तुम्हाला परफेक्ट काउन्सिलिंग हवी असेल, एकदम तुमचं व्यवस्थित हवं असेल, पर्सनलाइज करियर रोड मॅप हवा असेल, त्याच्यासोबतच कॉलेज आणि कोर्स मॅचिंग, डाउट सॉल्व्हिंग, डॉक्युमेंट जे पण असतात तुमचे, ते सगळ्या गोष्टीबद्दल इन्फॉर्मेशन वगैरे सगळं काही हवं असेल, तर तुम्ही डायरेक्टली मला 7887559633 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता अथवा माढा कॉलनी भोकरदन इथं काय करू शकता तुम्ही व्हिजिट देऊ शकता ऑफिसला. जर का तुम्ही ऑफिसला व्हिजिट दिली ना, तर तुम्हाला सहसा चर्चा करता येते. ऑप्शन तुमचे कळतात तुम्हाला, की आपल्याला काय करू शकतो आपण. परफेक्ट काउन्सिलिंग तुमची होत असते जर का तुम्ही ऑफिसवरती व्हिजिट दिली तर. ठीक आहे. तर नक्कीच तुम्ही एकदा ऑफिसवरती व्हिजिट द्यायला विसरू नका. ठीक आहे. चालेल. याच्यानंतर वन टू वन मेंटर सपोर्ट सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच असतो आपल्या काउन्सिलिंगमध्ये, की मी स्वतः तुम्हाला गाईड करत असतो प्रत्येक गोष्टीबद्दल आणि सखोल इन्फॉर्मेशन तुम्हाला देत असतो. त्याच्यानंतर कॉलेज लिस्ट डिपेंडिंग अपॉन युअर बजेट अँड प्रायोरिटी अत्यंत महत्त्वाचं महाराष्ट्रामध्ये फक्त हे आपणच करत असतो, की जी कॉलेज लिस्ट असते ती तुमच्या प्रायोरिटी आणि त्याच्यासोबतच बजेटनुसार डिसाईड होत असते, की तुम्हाला विचारून ती स्वतः आपण लिस्ट बनवत असतो. तुम्हाला ती बनवायची गरज नसते. ठीक आहे. त्याच्यानंतर जे पण ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही काय अवेलेबल आहे आपल्याकडं. ऑनलाईन सुद्धा अवेलेबल आहे. काउन्सिलिंग घ्यायची असेल तर ऑनलाईन पण करू शकता तुम्ही किंवा ऑफलाईन जर का डायरेक्टली तुम्ही म्हाडा कॉलनीवरती सुद्धा व्हिजिट देऊ शकता. त्याच्यानंतर स्कॉलरशिप जी आहे त्याच्याबद्दल पण तुम्हाला सखोल इन्फॉर्मेशन दिली जाईल. ठीक आहे. आता इथं आपण एक गोष्ट करून घेऊया आणि ती गोष्ट म्हणजे आता आपण की जर का एक विद्यार्थी आहे त्याचे 250 ते 300 मार्क पर्यंत बनत आहे. आता एक विद्यार्थी असा पण असेल ज्याचे 250 ते 177 पर्यंत मार्क येत असेल, तर त्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय? तर ते विद्यार्थी 177 ते 250 मार्क असेल, तर कुठं ना कुठं आपल्याला काय गरजेचं आहे, की आपल्याला मॅनेजमेंटमधून नंबर लागणं हे समजणं अत्यंत गरजेचं आहे आणि स्टेट कोटामधून फक्त आणि फक्त फिजिओथेरपीमध्ये लागेल. बी-एच-एम-एस भेटणार का? 170 ते 177 ते 250 पर्यंत तर खूप कठीण आहे आणि जर का भेटला जरी तर शेवटपर्यंत थांबावं लागेल आणि ते ते पण तुम्हाला चांगलं कॉलेज भेटणार नाही, भेटलं जरी तर. ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काय? तर दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे, की आता या या 177 ते 222 मार्कवाल्या कॅन्डिडेटला 250 वाल्या कॅन्डिडेटला मी सांगितलं. आता 250 ते 300 मार्क जर का तुमचे बनत असेल, कोणती पण कॅटेगरी असो तुमची, तर तुम्हाला आता याच्यापुढं काय करायचं आहे? तर एस-टी कॅटेगरीसाठी तर बी-ए-एम-एसचा ऑप्शन उघडा आहे. ठीक आहे. पण कॉलेज त्यांना सुद्धा चांगलं भेटणार नाही. बी-ए-एम-एस भेटण्याचे चान्सेस खूप जास्त आहे एस-टी कॅटेगरीसाठी. ओके. एस-सी कॅटेगरीसाठी सेम हे जेवढ्या कॅटेगरी आहे आता ओपन, ओ-बी-सी, व्ही-जे, एन-टी-ब, एन-टी-सी, एन-टी-डी, एस-सी त्याच्यासोबत एस-सी-बी-सी ठीक आहे. अजून कोणती कॅटेगरी राहिली आहे आपली? कोणतीच नाही. ई-डब्ल्यू-एस ओके. या सगळ्या कॅटेगरीसाठी मी चर्चा करत आहे आता. तर तुमच्यासाठी ऑप्शन काय आहे? 250 ते 300 मार्क असेल तुमचे तर सगळ्यात ऑप्शन ए आहे. स्टेट कोटामधून फिजिओथेरपी भेटू शकतो तुम्हाला. स्टेट कोटा आणि बी-एच-एम-एससाठी सुद्धा स्टेट कोटामधून भेटू शकतो. ठीक आहे. ऑप्शन बी काय आहे तुमच्याकडं, की अदर स्टेट बी-ए-एम-एस 16 ते 22 लाख पर्यंत तुम्हाला जाईल. 250 ते 300च्या मध्ये कोणालाच लागणार नाही. या कोणती पण कॅटेगरी असो याच्यामध्ये तुमचं लागणं शक्यता खूपच जास्त कमी आहे. डायरेक्ट नील पण म्हटली आपण तरी चालेल. 10 ते 20% शक्यता आहे फक्त. ठीक आहे. 250 ते 300 मार्क तुमचे बनत असेल तर. ओके. ऑप्शन सी एम-बी-बी-एस अदर स्टेट 60 ते 70 लाख तुम्हाला खर्च जाईल इथं करायचंच असेल तर. गव्हर्नमेंटमधून सुद्धा लागलात तुम्ही तर. गव्हर्नमेंट कॉलेज नाही, सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये लागलात तर. त्याच्यानंतर ऑप्शन डी मॅनेजमेंट, बी-ए-एम-एस और बी-डी-एस स्टेटमध्ये. याचा खर्च खूप जास्त जात असतो. बी-ए-एम-एसचं बघितलं आपण तर 5 वर्षासाठी 32 लाख पर्यंत तुम्हाला जाईल. ठीक आहे. आणि महाराष्ट्रामध्ये परत सांगतो मी मॅनेजमेंटची जर का ॲडमिशन करायची असेल तर कॉलेजला जाऊ नका. का जाऊ नका? कारण मॅनेजमेंट हे ॲडमिशन कुठं होत असतात? तर ऑनलाईनच होत असतात. तुमची फसवणूक झाली नाही पाहिजे. या गोष्टीची थोडी ना थोडी कुठं ना कुठं तुम्ही भान ठेवा. ओके. ऑप्शन ई
काउन्सिलिंग और रिपीट एकच करायचं भाऊ. ऑप्शन ई आपल्याकडे काय आहे, की आपण BAMS स्टेट कोटामधून काउन्सिलिंग करू, ऑल इंडिया कोटामधून काउन्सिलिंग करू. लागलं तर बरं, नाही लागलं तर आपल्यासाठी रिपीट बेस्ट ऑप्शन आहे. तर 250 ते 300 मार्क असेल तर तुमच्याकडे एवढे ऑप्शन अवेलेबल आहे. याच्यामधून आता कोणतं ऑप्शन तुम्हाला चूज करायचं आहे, ते तुम्ही चूज करू शकता. ठीक आहे. याच्यानंतरची गोष्ट करून घेऊया आपण. 300 ते 350 मार्क जर का तुमचे येत असेल, तर BDS ए लो ग्रेडेड BAMS भेटून जाईल. ठीक आहे. BDS मॉडरेट भेटेल, लो ग्रेडेड BAMS तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे. लो ग्रेडेडचा अर्थ काय आहे, की चांगले कॉलेजची तुम्ही अपेक्षा करणं सोडून द्या. सोडून द्या याचा अर्थ काय आहे, की तुम्हाला चांगलं कॉलेज भेटणार का? तर नाही. सरळ-सरळ. जे गोष्ट खरी आहे तेच बोलण्यात अर्थ आहे. ठीक आहे. चुकून काही पण बोललं आपण लगे भेटून जाईल, चांगलं भेटेल, संभाजीनगरचं भेटेल, नागपूर ते बोलतात खूप. मी बघितलेले खूप साऱ्यांचे व्हिडिओ. तर लो ग्रेडेड BAMS आपल्याला भेटणार. त्याच्यानंतर ऑप्शन बी MBBS काउन्सिलिंग टिल एंड. खूप सारे विद्यार्थी असेल, की भाऊ यावर्षी आम्हाला फक्त MBBS करायचंय. का MBBSच काउन्सिलिंग करणार आम्ही. लागलं तर घेऊन टाकू, नाही लागलं तर आम्ही नाही घेणार. म्हणजे नाही करणार. डायरेक्ट रिपीटला जाणार. असे खूप सारे विद्यार्थी असेल तर त्यांना ऑप्शन बी आहे. म्हणजे करण्यासाठी ते करत आहे फक्त. तर ऑप्शन बी त्यांच्यासाठी हे आहे. ऑप्शन सी MBBS ऑदर्स आहेत. तेच आपलं 60 लाख 30 वालं. ठीक आहे. 60 ते 80 लाख पर्यंत. त्याच्यानंतर टॉप BHMS कॉलेजेस जे महाराष्ट्रामध्ये टॉप BHMS कॉलेजेस आहेत ते 300 ते 350 मार्क पर्यंत भेटू शकतं. ठीक आहे. चालेल. आता याच्यानंतरची गोष्ट घेऊया आपण ज्यांचे मार्क 350 ते 400 पर्यंत बनत आहे. सगळ्या कॅटेगरीसाठी एस-टी कॅटेगरी सोडून. एस-टी कॅटेगरीसाठी इथं MBBS लागून जाईल. ओके. चालेल. 350 ते 400 मार्क पर्यंत आहे तर. एस-टी कॅटेगरी ओके. एस-टी. हां, परत तुम्ही व्हिडिओ बघत नाही पूर्ण आणि मला बोलतात तुम्ही असं सांगितलं होतं 350-400 वरती MBBS लागून जाईल. तर व्हिडिओ बघत जा, ऐकत जा बरोबर. ठीक आहे. ऑप्शन आहे टॉप BDS, मॉडरेट BAMS. टॉप तर BDS भेटणार. मॉडरेट BAMS भेटेल. 350 ते 400 वरती सुद्धा मॉडरेट BAMS भेटत असतं. टॉपचे कॉलेजेस भेटत नाही. मॉडरेट भेटते. ठीक आहे. ऑप्शन बी MBBS काउन्सिलिंग टिल एंड. तोच ऑप्शन आपला MBBS काउन्सिलिंग करू किंवा टिल एंड शेवटपर्यंत आणि नाही जर लागलं तर रिपीट करून घेऊ. ऑप्शन बी आमच्यासाठी दुसरं कोणतंच कोर्स नाही. ऑप्शन बी साठी दुसरं कोर्स ठेवलं तुम्ही तर चालेल, काही हरकत नाही. जसं दुसरे कोर्स कोणते BAMS, BHMS, BDS, MBBS ची पण काउन्सिलिंग करायची, दुसरी पण काउन्सिलिंग करायची. ठीक आहे, चालेल. याच्यानंतर ऑप्शन सी MBBS अदर स्टेट तेच आपलं. ऑप्शन डी ऑल इंडिया कोटामधून टॉप BAMS तुम्हाला इथं लागण्याचे चान्सेस आहे. आता ऑल इंडिया कोटामध्ये येस, चान्सेस तर आहे तुमचे कॉलेज लाग कॉलेज लागण्याचे. पण एक गोष्ट समजून घ्या तुम्ही. हां, ती गोष्ट म्हणजे काय? ऑल इंडिया कोटामधून काही कॉलेजेस स्कॉलरशिप देतात, काही कॉलेज स्कॉलरशिप देत नाही. हे लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं. ठीक आहे. तर सगळे कॉलेजेस असे करतात का? तर नाही. आता तुमचं डोमासाइल पण पाहिजे इथलचं. त्याच्यासोबत फार साऱ्या गोष्टी आहेत, त्या इकडच्या तुमच्या पाहिजे. ठीक आहे. 10वी-12वी इकडून महाराष्ट्रामधून झाली पाहिजे. डोमासाइल पाहिजे. 8,00,000च्या खाली उत्पन्न पाहिजे. तर ते तुम्हाला झडावं लागतं. समाज कल्याणमध्ये जावं लागतं. तिथं तर कुठेतरी जाऊन ऑल इंडिया कोटामधून महाराष्ट्रामध्ये नंबर लागला, तर तुम्हाला स्कॉलरशिप भेटत असते ऑल इंडिया कोटामधून. चालेल. याच्यानंतरची गोष्ट करून घेऊया. 400 ते 450 मार्क येत आहेत. तर एस-सी-एस-टी कॅटेगरी सोडून द्या. एस-सी-एस-टी ओके. एस-सीसाठी 438 प्लस असेल, तर कुठे ना कुठे चान्सेस बनत आहे तुमचे, की तुम्हाला सेमी गव्हर्नमेंट MBBS लागू शकतो. 438 पेक्षा कमी असेल एस-सी कॅटेगरीसाठी एस-सी ओके. तर सेमी गव्हर्नमेंट लागण्याचे चान्सेस कमी होतात तुमचे MBBS साठी. ओके. आता ऑप्शन आहे तुमच्यासाठी टॉप BDS, टॉप BAMS दोन्ही टॉपचे भेटून जाईल. हे सरळ ऑप्शन आहे. ऑप्शन बी MBBS काउन्सिलिंग करायची असेल तुम्हाला तर शेवटपर्यंत तुम्ही जाऊ शकता. 100% जाऊ शकता. आणि त्याच्यासोबतच ऑप्शन बी सुद्धा निवडू शकता. जसं टॉपचे BDS, टॉपचे BAMS आम्ही शेवटच्या राउंडमध्ये टाकून देऊ स्ट्रीममध्ये. तसं करायचं असेल तर कुठे ना कुठे तुम्ही चूक कराल. कारण जे टॉपचे कॉलेजेस आहेत ते पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या राउंडमध्येच कुठे ना कुठे काय होऊन जातं, त्यांचे सीट भरल्या जातात आणि नंतर 2-3 सीट जरी त्याचे राखीव राहिले, तर त्यांचा कट ऑफ जो आहे तो सर्ज होऊन जातो. म्हणजे वाढून जातो. ओके. ऑप्शन बी MBBS काउन्सिलिंग टिल एंड किंवा रिपीट. ऑप्शन सी MBBS अदर स्टेट तेच आपलं. ऑप्शन डी ऑल इंडिया कोटा टॉप BAMS आपल्याला 100% इथे भेटणार म्हणजे भेटणार. ऑप्शन नेक्स्ट आहे आपल्याकडं 450 ते 500 याच्यामध्ये एस-सी कॅटेगरी असेल आणि एस-टी कॅटेगरी असेल, MBBS भेटूनच जाईल. चिंता करायची गरज नाही. एस-सी, एस-टी सोडून द्या. हे सोडून द्या. ओके. बाकीच्या दुसऱ्या ज्या कॅटेगरी आहेत त्याच्याबद्दल बोलत आहे मी. तर ऑप्शन तुमच्यासाठी काय? ऑप्शन ए आहे गव्हर्नमेंट BDS सरळ-सरळ आणि ऑप्शन ए गव्हर्नमेंट BDS करा किंवा गव्हर्नमेंट BAMS करा. ऑप्शन बी MBBS काउन्सिलिंग टिल एंड
तेच जे एम-बी-बी-एसची काउन्सिलिंग आहे ते शेवटपर्यंत आपण करू शकतो. ऑप्शन सी एम-बी-बी-एस अदर स्टेट फॉर ओपन ओ-बी-सी. ठीक आहे. एम-बी-बी-एस तुम्ही अदर स्टेट सुद्धा करू शकता. तर आय होप तुम्हाला सगळं माहिती इथं भेटली असेल आणि त्याच्या सगळं काही तुम्हाला क्लॅरिटी आली असेल इथं. तुमचे मार्क पण तुम्हाला माहीत आहेत. आता तुम्हाला काय करायचं आहे त्याचा लवकरात लवकर निर्णय घ्या. मी परत-परत म्हणत आहे, एका गोष्टीवरती ठाम राहा. ठीक आहे. जो क्लाउड असतो ना, हे करायचंय, ते करायचंय, ते करायचंय, हे करायचंय. त्या कारणामुळे कुठं ना कुठं काय होत असतं ना, की खूप जास्त अडचण तुम्हाला येऊ शकते. तर अत्यंत महत्त्वाचे मुद्दे मी तुमच्यासमोर डिस्कस केलेले आहेत. आता तुम्हाला हे सुद्धा माहीत आहे, की काय आपल्या स्कोरवरती आपल्याला किती ऑप्शन आहे, आपण काय-काय करू शकतो. ठीक आहे. काउन्सिलिंगची सर्व मी तुम्हाला ऑप्शन सांगितलेले आहे. आता आता निर्णय घ्यायचा आहे, तुम्हाला घ्यायचा आहे, लवकरात लवकर घेऊन टाका. आता तुम्हाला बी-ए-एम-एसमध्ये किती खर्च लागणार, बी-एच-एम-एसमध्ये किती खर्च लागणार, हे सगळे इन्फॉर्मेशन हवी असेल, तर तुम्ही काय करू शकता, या बाजूच्या व्हिडिओवरती क्लिक करून बघू शकता. त्याच्यासोबतच तुम्हाला जर का कट ऑफचे व्हिडिओ बघायचा असेल, संपूर्ण महाराष्ट्रातले कट ऑफचे, तर तुम्ही इथं क्लिक करून ते बघू शकता. धन्यवाद.